नमस्कार मंडळी, आज ना मंडळी वडी बनवलेली आहे, बर्फी म्हणू शकताय। तर कधीतरी असा गोडाधोडाचा पदार्थ खावासा वाटतो, पण घरात साहित्य अवेलेबल नसल्यामुळे आपण बनवायचं टाळतो। तर घरातल्याच साहित्यात बनवून तयार होते आणि झटपट होणारी रेसिपी आहे। नक्की ट्राय करा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका बरं का मंडळी। तुम्ही लाईक करत नाही तर लाईक करायला विसरू नका। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। एक कढई घ्यायची आहे आणि गॅसची फ्लेम गरम झाली की कढई मीडियमच ठेवायची आहे, तर हाय ठेवायची नाही आपल्याला। तर आता इथं 4 चमचे इतके मी तूप घालून घेत आहे, तर साजूक तूप आहे हे। तर 4 चमचे घातलेला आहे। 4 चमच्यामध्ये परफेक्ट बनवून तयार होते आणि घरातल्याच साहित्यात आपण बनवून तयार करणार आहोत याला। तर इथं मी मैदा घेतलेला आहे, तर बघू शकताय मस्त असा 1 कप भरून मैदा घेतलेला आहे। वाटीचा सुद्धा प्रमाण घेऊ शकताय। तर आता हे मैदा तूप तळल्याच्या नंतर याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे। तर आज आपण व्हाईट बर्फी म्हणतात ना, ते बनवणार आहोत। तर बघू शकताय मैदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे किंवा परतत राहायचं आहे सतत आपल्याला, आणि गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे। तर याच्यातला कच्चेपणा जाईपर्यंत एक 5 ते 7 मिनिटापर्यंत आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे। कलर येऊ द्यायचा नाही, फक्त याला परतत राहायचं आहे म्हणू शकताय। बघू शकताय मस्त असं खमंग भाजून घेणार आहोत याला। तर याच्यातला कच्चापणा जाईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। बघू शकताय मस्त असं खमंग आता भाजून झालेलं आहे म्हणू शकताय। असं चमचावरनं दाबलं की असं एकदम घट्टसर बसलं पाहिजे आपल्याला मैदा, अशा पद्धतीचा भाजून झालेला आहे आपला। तर बघू शकताय मस्त असं भाजून झालेलं आहे। एक 7 मिनिटापर्यंत आपल्याला मंडळी भाजून घ्यायचं आहे बरं का। आणि आता मैदा भाजून झाल्याच्या नंतर पूर्णपणे गॅस बंद करून घ्यायचा आहे। गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि आता इथं बघा मी गॅस बंद केल्याच्या नंतर इथं दूध पावडर टाकत आहे। तर दूध पावडर मी अर्ध्या कपाच्या जवळपास दूध पावडर घेतलं होतं। तर खमंग अशी पेड्यासारखी टेस्ट येण्यासाठी मी इथं दूध पावडरचा वापर केलेला आहे। ऑप्शनल आहे, आवडत असेल तर टाकू शकताय, पण खमंगपणा खूप छान येतो पेड्यासारखा या बर्फीला, म्हणून मी इथं दूध पावडरचा वापर केलेला आहे। आणि आता इथं पाव कप इतकं मी जे सुकं खोबरं असतं ना विकतचं, ते घेतलेलं आहे आणि किसलेलं खोबरं आहे हे, ते याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे। आणि गरम जोपर्यंत हा मैदा आहे तोपर्यंतच याला आपण परतून घ्यायचं आहे। तर बघू शकताय आता हे सगळं मिक्स झाल्यानंतर, एकजीव करून झाल्याच्या नंतर एका प्लेटीमध्ये काढून द्यायचं आहे याला। तर एका प्लेटीमध्ये काढून दिल्याच्या नंतर याला पूर्णपणे थंड होत राहील। इकडं आपण चाचणी घेणार आहोत किंवा पाक बनवून घेणार आहोत म्हणू शकताय। परत आता 30 कढई ठेवून द्यायची आहे आणि आता ज्या कपाने आपण मैदा मोजून घेतला आहोत त्याच कपाने 1.5 कप आपल्याला साखर घालायची आहे आणि पाऊण कप इतकं पाणी घालायचं आहे, म्हणजे साखरेच्या अर्ध आपल्याला पाणी घालायचं आहे। तर बघू शकताय 1.5 कप इतकी साखर परफेक्ट प्रमाण आहे। 1 कप मैदा आणि 1.5 कप साखर, पाऊण कप पाणी। तर बघू शकताय परफेक्ट मेजरमेंट आहे। अशाच पद्धतीने नक्की बनवून पहा। तर आता बघू शकताय सतत आता याला ढवळत राहायचं आहे। केशरच्या काड्या घातलेल्या आहेत या ठिकाणी मी, तर तुम्ही आवडत असेल तर तुम्हाला टाकू शकताय, अवेलेबल असेल तर टाकू शकताय, नाही तर स्किप केलं तरी चालेल। तर बघू शकताय साखर विरघळेपर्यंत आपल्याला याला परतत राहायचं आहे। एकदा की साखर विरघळली की आपल्याला 2 ते 3 मिनिटच आपल्याला उकळवून घ्यायचा आहे हा पाक म्हणू शकताय। तर बघू शकताय गॅसची फ्लेम मी हाय ठेवलेली आहे आणि साखर विरघळल्याच्या नंतर मीडियम करायची आहे आपल्याला। तर बघू शकताय मस्त असं साखर विरघळत आहे आपली इथं। बघू शकताय साखर विरघळलेली आहे आपली आणि आता एक 2 ते 3 मिनिटच आपल्याला याला परतून किंवा शिजवून घ्यायचं आहे या चाचणीला म्हणू शकताय, या पाकाला म्हणू शकताय। आता आपण चेक करणार आहोत, हलका चिकट होईल, तार बनली नाही पाहिजे या पाकाची। तर फक्त चिकट आणि अर्ध्यात तार तुटत असेल असं आपल्याला तार तर बनवू द्यायचं नाही, पण चिकटपणा या पाकाला येईल इतपत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। तर पाक आपला परफेक्ट रेडी आहे म्हणू शकताय। तर आता ह्या पाकामध्ये बघू शकताय परत एकदा दाखवत आहे मी,
तुम्हाला कितपत आपल्याला चिकट पाक करायचा आहे आपल्याला. तर आता हे सगळंच मिश्रण याच्यामध्ये मैद्याचं याच्यामध्ये ओतून द्यायचं आहे. सुरुवातीला थोडंसं ओतून मग ढवळून घ्यायचं आहे आणि बाकीचं सगळं ओतून द्यायचं आहे. गाठी गुठळ्या झाल्या नाही पाहिजेत, होणार तर नाहीत, सतत परतत राहायचं आहे. बघू शकताय सगळंच आता एकदाच ओतून घेणार आहे मी आणि आता याला घट्टसर होईपर्यंत आपल्याला फेटून घ्यायचं आहे किंवा एकजीव करत राहायचं आहे. बघू शकताय गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आपल्याला आणि असं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला सतत परतत राहायचं आहे. अजिबात हात थांबवायचा नाही. बघू शकताय मस्त 1-5 मिनिटांमध्येच घट्टसर होतं हे मिश्रण आपलं. तर बघू शकताय मस्त असं केशरच्या काड्या घातल्यामुळं थोडासा येल्लो कलर दाखवत आहे. तर ऑप्शनल आहे केशरच्या काड्या घालणं. आवडत नसेल तर स्किप केलं तरी चालेल, नाहीतर पूर्णपणे पांढरी शुभ्र अशी झाली असती बर्फी. बघू शकताय मस्त असं टेक्स्चर आलेलं आहे. गाठी गुठळ्या तर आता याच्यामध्ये दिसत नाहीत तुम्हाला. बघू शकताय आता ह्याला सतत परतत राहायचं आहे आपल्याला. बघू शकताय दाटसरपणा आता आलेला आहे, पण परफेक्ट असा दाटसरपणा आलेला नाही. आणखीन आपल्याला 1 ते 1.5 मिनिट आपल्याला याला परतून घ्यायचं आहे असंच मीडियम गॅसवर. बघू शकताय 1 हात चमचा आपल्याला तुपाची धार वरनं सोडून द्यायची आहे याच्यामध्ये. तर खाली चिटकणार नाही. नॉनस्टिकची कढई आहे, शक्यतो नॉनस्टिकची घ्या, नाहीतर सतत परतत राहायला लागेल आपल्याला. दुसरी जर कढई घेतली तर खाली चिपकण्याची शक्यता असते. थोडंसं तुपाची धार सोडत आहे. तर बघू शकताय 4 ते 4.5 चमच्यामध्ये आपली बर्फी बनवून तयार आहे. जास्त तूपसुद्धा लागलेलं नाही याला. बघू शकताय मस्त असा घट्टसरपणा आता या मिश्रणाला आलेला आहे. परफेक्ट झालेलं आहे. आता गॅसची फ्लेम बंद करायची आणि इथं मी काजू आणि बदामचे तुकडे असे कापून टाकलेले आहेत आणि थोडंसं तूप पुसून घेतलेलं आहे ताटाला. तर बघू शकता ड्रायफ्रूट्स नाही घातले तरी चालेल, असंच प्लेन जरी ठेवलात तरी चालेल. तर आता हे मिश्रण सगळं ओतून द्यायचं आहे याच्यामध्ये. चमच्याने किंवा वाटीला तूप लावून सुद्धा याला आपण पसरवून द्यायचं आहे. बघू शकताय वाटीच्या बुडाला मी तूप लावलेलं आहे आणि आता याला पसरवून घ्यायचं आहे. असंच एकदम असं प्लेन करून घ्यायचं आहे. बघू शकताय मस्त थोडंसं थंड झालं की सेट व्हायला मदत होते याची. तर बघू शकताय असं चमच्याने आणि वाटीने सुद्धा मी घासून घेतलेलं आहे नंतरनं, म्हणजे एकदम वरनं प्लेन झालेलं होतं. बघू शकताय थोडंसं थंड झालं की लगेच आपण याचे काप करून घेणार आहोत, म्हणजे काप करून घ्यायचे आहेत आपल्याला. थंड झाल्याच्या नंतर थोडंसं हार्ड जातं आपल्याला काप करून घ्यायला. बघू शकताय मस्त असे आता साफ करून झालेलं आहे एकदम. तर आता इथं थोडंसं मी थंड झालेलं आहे तुम्ही बघू शकताय आणि आता याला काप करून घ्यायचे आहेत सगळेच. तर मी चौरस आकारामध्ये जशी बर्फी असते तशा पद्धतीचे काप करून घेतलेले आहेत या ठिकाणी. पूर्णपणे ही बर्फी खुसखुशीत होते. नक्की आवडेल तुम्हाला आणि नक्की ट्राय करा. बघू शकताय मस्त असे बर्फीचे काप करून झालेले आहेत. अप्रतिम दिसत आहे बर्फी. खायलाही खूप टेस्टी लागते. नक्की आवडेल तुम्हाला. कधीतरी गोडाधोडाचा पदार्थ खावासा वाटतो, पण घरात काही साहित्य नसल्यामुळे आपण बनवायचं टाळतो. नक्की आवडेल तुमच्या घरीसुद्धा. नक्की ट्राय करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आवडल्यास लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना. त्यांना पण असे नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील. परत भेटू परत अशा एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.